यू कॅन लीव नाउ. राग कमी झाला की बाहेर ये. तुला अपॉइंटमेंट लेटर देतो 1 महिन्याचं. गुरु यू इग्नोर. जाताना कार लावून घ्या. येस सर. शनायाला विसरणं कठीण आहे. ती नजरेसमोर असली तरी मलाच त्रास होणार आहे, पण काही गोष्टी कठोरपणे अंमलात आणाव्याच लागतील. काय सांगतेस? अशी हिरोगिरी गुरुने केली? माझा विश्वासच बसत नाही. रेवती हिरोगिरी काय ग? एवढ्या मोठ्या संकटात वाचवले त्यांनी आज मला. नशीब तुला मदत करायची उपरती झाली त्याला. यांचं माझ्यावरती प्रेम नाही असं काऊन समजतेस तू? प्रेम आहे रेवती. तू म्हणतेस तुझ्यावर प्रेम आहे, मग शनायाच्या मागे का लागला तो? रेवती अगं चुकलं त्यांचं. भरकटले होते ते, पण म्हणून एवढ्या वर्षांचं प्रेम संपतं असं नाही ना. आज तर यांचं प्रेम मला जाणवलं. तुला सांगते, त्या माणसाला असं धरलं आणि त्याला खड्या आवाजात सुनावलं का माझ्या बायकोच्या चारित्र्याविषयी काही बोलायचंच नाही म्हणून. खूप बरं वाटलं. रेवती अगं खूप बदलले ते. आज हे नसते तर काय झालं असतं माझं कुणाच ठाऊक. पास झाला गुरुचं कौतुक. आणि मला खात्री आहे गुरु तिथे नसताना तरी तू त्या माणसाला चांगलं सरळ केलं असतंस. बरं, एक महत्वाची गोष्ट, ह्यापुढे असं कुठेही जाताना कुणाला तरी बरोबर घेऊन जायचं. नानाजी असतील किंवा मिस्टर गुप्ते असतील. बरं, यापुढे कुणालाही भेटायला जाताना मी नानाजींना बरोबर घेऊन जाईन. हा, पण रेवती तूही एकटीनं जायचं नाही. तूही कुणाला तरी सोबत बरोबर घेऊन जायचं. तू असं कर ना, तू गुप्ते भाऊंना सोबत घेऊन जात जा. राधिका, आपला काय विषय चालू आहे आणि तू काय बोलतेस? बरं बरं, गंमत नाही करे होती. खरंच सांगून राहील, आपला माणूस आपल्या बरोबर असला ना, या जगाला बळ मिळतं बघ. म्हणजे तुमच्या पद्धतीने विचार करायचा झाला तर राधिका वहिनींना स्वाभिमान नाहीये. गुरुनी एवढा अपमान केला तरी सोयीस्कररित्या विसरून गेल्या त्याच्या बरोबर. हा टॉन्ट आहे का मला? तुम्हाला काय वाटतं मी उगाच गुरुला नावं ठेवत असते? मला राधिकाची काळजी वाटतच नाही. पण म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. मला ना उगाच भीती वाटत राहते काहीतरी गडबड होईल. राधिका सुखी व्हावी एवढंच वाटतं मला. हो, पण काय? माझ्या वागण्या बोलण्याचा नेहमी चुकीचाच अर्थ का काढला जातो? नाही, मला एवढं म्हणायचं होतं की तुमचा फेमिनिझम आड येतो ना याच्या. मी स्त्रीवादी आहे, पण तारतम्य बाळगून. पण तुम्ही कोणी मला समजून घेऊच नका. मी चिडचिड करते, मी रागावते एवढंच दिसतं तुम्हाला. पण मी कुठल्या अग्निदिव्यातनं गेले हे माझं मलाच माहितीये. नाही, अगदीच, ज्याचं दुःख त्यालाच कळतं. पण मला नाही वाटत तुम्ही रागीट. हा, म्हणजे तुम्ही रागीट असल्याचं दाखवता फक्त. आता पहा ना, तुम्ही राधिका वहिनींची एवढी काळजी करता, त्यांना आधार देता, तशी सगळ्यांचीच काळजी करता तुम्ही. प्रेमळ आहात तुम्ही.
म्हणजे जर मी आता म्हंटलो की मला खूप भूक लागली, आपण पिझ्झा खायला जाऊयात का, तर तुम्ही चिडणार नाही ना? म्हणजे चुकीच्या गोष्टींवर तुम्ही चिडत नाही. म्हणजे मला असं म्हणायचंय की आडून आडून का बोलताय? तुम्हाला पिझ्झा खायचा आहे का? हो, म्हणजे आपण नेहालाही घेऊन जाऊयात ना. या आनंद भाऊजी, आम्ही पण आताच थोड्या वेळापूर्वी चाललोय. अच्छा. अरे नमस्कार नानीजी. नमस्कार. बसा बसा. येस. कुठे आहे अथर्व? अथर्व तर झोपला. अरे. नानाजी गोष्ट सांगत होते ना, या. ऐकता ऐकता झोपून गेला. अरे मी त्याच्यासाठी चॉकलेट आणली होती. आनंद भाऊजी, त्याच्यासाठी हे चॉकलेट बिकलेट काऊन आणता हो तुम्ही? तेव्हा ना. नमस्कार नानाजी. नमस्कार नमस्कार. नानाजी, जेवायला बसताय ना? आनंद भाऊजी, तुम्ही पण थोडस खाऊन घ्या ना. हा नाही नाही, मला खरंच नको. मी ना येतो ना कधीतरी नेक्स्ट टाइम. अहो असं काऊन करून राहिले? 2 घास तरी खाऊन घ्या ना. अहो संकोच नका करू. नाही नाही, संकोच नाही. खरंच मी कशाला जेवायला नाही सांगणार. बर नानाजी, तुम्हाला वाढते. तू बस, मी वाटते त्यांना. बोल त्यांच्याशी. आले हा? आनंद भाऊजी, आज इकडे कुठे? हा, वहिनी मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. माझ्याशी? काय? बोला ना. आपल्या कंपनीला एक खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे, मसाले एक्सपोर्ट करण्याचं. हो का? ही तर खूपच चांगली बातमी आहे. चांगली बातमी तर पुढची आहे. आमच्या कंपनीने ठरवलंय की ही ऑर्डर तुम्हाला द्यायची. मला? हो. म्हणजे यांच्या कंपनीने मला काम द्यायचं ठरवलंय? हो, आणि दुसऱ्यांदा. मागे ते फॉरेनर आले होते त्यावेळेला एकदा, आणि आता दुसऱ्यांदा. आणि या वेळेचं तर खूप मोठं दिसतंय काम. हं? हो, अरे खूप मोठं काम आहे. काय आनंद, मला काळजी आहे. म्हणजे एकदा तुम्हाला मदत करून गुरुनाथने ती स्वीकारली नव्हती. वाटत तसं बोलला होता राधिकाला तो. त्यामुळे राधिकानं तिथं काम करू नये असं मला वाटतं. नानाजी, तुमचा राग मी समजू शकतो, पण ना तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. तो गुरु जो आधी होता तो खूप बदललाय आता. म्हणजे ना त्याला खरंच पश्चाताप होतोय. हवं तर आपण असंच म्हणूया की गुरुला रिअलाइज झालंय, आणि म्हणूनच त्याला हेल्प करायचं आहे राधिका वहिनींना. त्यांनी मला सांगितलं की आपण राधिका वहिनींना ही ऑर्डर देऊया. आईला गुरुनी मला सांगितलेलं की कोणालाच सांगायचं नाही की तो ऑर्डर तुम्हाला देतोय. आता प्लीज तुम्ही त्याला सांगू नका की मी अशी माती खाल्ली आहे. मला वाटतंय तू एकदा चान्स घेऊन बघावास राधिका. हा, पटतंय मला. आणि नानाजी तुम्ही काळजी करू नका. आणि असं काहीच होणार नाही, ही जबाबदारी माझी. ठीक आहे आनंद, तुझ्याकडे पाहून मी राधिकेला परवानगी देत. नाही म्हणजे गुरु सुधारतोय आता, पण जोपर्यंत तो राधिकेला घरी नेत नाही तोपर्यंत काही खरं नाही. तरी राधिके, चल घे तू काम. हो. गुड मॉर्निंग. कशी दिसते मी?